माझे सहकारी सचिन भाऊ आहिर, सुषमाताई, त्याचप्रमाणे उल्हासजी शेवाळे, अभिजितजी जगताप, दीपकजी देशमुख, गणेशजी कामठे, महेशजी मोरे, सिद्धार्थजी होले, सूरजजी मेमाने, सुरेशजी मेमाने, सूरजजी मेमाने, उपस्थित या सर्व परिसरातील विविध गावचे सरपंच, गावकरी, माता भगिनी आणि बांधवांनो, खरं तर मी मराठवाड्यातला संभाजीनगरचा आणि मला काल संध्याकाळी निरोप आला. तसं शनिवार रविवारी गावाकडे राहत असतो, पण सचिन भाऊचा आणि उद्धव साहेबांचा निरोप आला तसं आज दुपारी उन्हातच बाय रोड इथं मी येऊन पोहोचलो. आता पोहोचलो का, निरोप आला म्हणून आलो का? मी सुद्धा शेतकरी, सगळ्यात महत्वाचं या काळ्या आईवर प्रेम करणारे आपण सगळे शेतकरी. आणि ही जी माती आहे ना, ही आपल्यासाठी पवित्र असते. शेतात ज्यावेळेस जातो ना, एखाद्या आपण फिरतो तर एक एक आठवण असते, एक एक झाडाची आठवण असते, घराची आठवण असते, ढेकळाची आठवण असते, एक एक बांधाची आठवण असते. आणि मला असं वाटतं हे शेतकऱ्यालाच कळतं. हे नावाला शेतकरी वळून मुंबईत उद्योग धंदे करणाऱ्याला हे कळत नसतं, बरोबर का? हे त्याला येथे पाहिजे जातीचे येडे गाबाळाचे काम नव्हे, जातीचेच लोक पाहिजे याला, बरोबर आहे का? हे येड्या गाबाळाचं काम नाही आहे. आणि बेसिक काल जी घटना घडली या ठिकाणी, आता विमानतळ वगैरे हा विषय आजचा नाही आहे. 2016 ला नोटिफिकेशन काढलं होतं इथलं, आणि त्यावेळेस पासूनचा हा विषय चालू आहे. आता बऱ्याच जणांना वाटतं की इथं विमानतळ कशाला, चाकणला आधी केलं जात होतं, मग चाकणचं रद्द झालं ते पुरंदरला आणलं. आता चाकणचं रद्द करून पुरंदरला का आणलं? तर यांचं कसं आहे, आपलं कसं पाणी अडवा पाणी जिरवा, यांचीच अडवणं आणि यांचीच जिरवणं काम सरकारमधल्या लोकांचं चालू असतं. आपण म्हणतो ना पाणी अडवा पाणी जिरवा. पण आज या ठिकाणी काल मी सगळ्यात बेसिक विषय, बाकीच्या विषयावर तर चर्चा होईल, बाकीच्या विषयाचा तर निकाल लागेल, पण एक सांगतो, कोणाच्याही जमिनीचा 1 इंचभर ही जमीन आपण देणार नाही, ही भूमिका आपल्या सगळ्याला. जमिनीचा मोबदला लाख द्या, कोटी द्या, 2 कोटी द्या. आपली माय कोटीत विकत नसतात, माईची किंमत वेगळी असते, लक्षात ठेवा. ही आपली आई आहे, आपली माय आहे. जमीन म्हणजे नुसतं जमिनीचा तुकडा नाही, प्लॉटिंग करणारे, धंदे करणारे तुम्ही लोक आहे. तुमच्या दृष्टीनं ती जमीन असेल, आमच्या दृष्टीनं ही आई आहे, काळी आई आहे, आमची माय, ही लक्षात ठेवा. म्हणून ही भूमिका राहिली तर मला असं वाटतं आपल्या 1 इंच जमिनीला कोणी धक्का लावू शकणार नाही. काल जी घटना घडली, इथं आपण आलो, अंजनाबाई कामठे, आता पोलीस म्हणतील त्या घरातच गेल्या. अरे बाबा, मी ज्यावेळेस बाहेर फिरतो ना, तर माझी आई मी घरी गेल्याशिवाय, मी घरी जाऊन झोपल्याशिवाय स्वतः झोपत नसती माझी आई, बरोबर आहे का नाही? हे आईचं प्रेम असतं. बायको विचारणार नाही एक वेळ, पण आई बरोबर विचारत असते. काही राग नका येऊ कोणाला. आणि म्हणून ज्याचं आईवर प्रेम आहे ना, ज्या आईला माझा मुलगा कुठे गेला, इकडे गेला, तिकडे गेला, फिरतो, आंदोलनात गेला, त्याला काठी लागली, लाठी लागली, डोकं फुटलं, अशी जी संवेदना असते ना, ती आईला असते, माईला असते. आणि ज्यावेळेस आपले मुलं आणि आपली जमीन जी कसलेली आम्ही वर्षानुवर्ष ज्याच्यात झिजलेलं आहे,
ती जमीन जर सरकार घेणार असेल तर कोणत्या आईला झोप येणार आहे? हिच्यात खुरपलेलं आहे, हिच्यात निन्नी केली आहे, याच्यात खुरपणी केलेली आहे, वेगवेगळं गेलेलं आहे, खळ्यामध्ये गेलोय, मळ्यामध्ये गेलोय, काय नाही केलेलं असतं आपण शेतामध्ये. आणि जर असं केलेलं शेत जर एका रात्रीतून सरकार घेणार असेल तर मला असं वाटतं कोणती आई जगू शकत नाही. म्हणून ही आई गेलेली लक्षात ठेवा. कोणी म्हणत असेल मेडिकल काय म्हणत असेल मला माहित नाही, पोलीस काय म्हणत असेल मला माहित नाही, पण मला माहित आहे की मी घरी असलो माझ्या शेतात जर काही झालं तर माझ्या हृदयाला काय वेदना होतात या भूसंपादन अधिकाऱ्याला आणि कलेक्टरला नाही कळणार. ज्याचं शेत आहे त्याला कळणार. लक्षात ठेवा. मी घरात जरी असलो आणि एखाद्या पाऊस आला, काहीतरी अतिवृष्टी झाली तर शेतातल्या पिकाचं काय झालं असेल हे माझ्या लेकरा बाळाची चिंता मला असते. लक्षात ठेवा. आणि म्हणून या आईला ती चिंता होती आणि त्या चिंतेमध्ये तिचं निधन झालं. धडधाकट चालती बोलती आई आहे, कोणता आजार नाही, काही नाही. आणि म्हणून मी सांगेल की ह्या आपल्या आई जे गेलेलं आहे याला जबाबदार सरकार आहे. लक्षात ठेवा, सरकार आहे. आता पोलीस सांगतील की आमच्यावर दगड मारले. मला सांगा, आपलं घर आहे, या घराच्या कंपाऊंड मध्ये विना परवानगी कोणी माणूस येऊ शकतो का? येऊ शकतो का? बरोबर आहे का नाही? तर माझं शेत माझं, माझ्या शेतात तुम्ही कसं काय आले? सरकारच्या बापाचं आहे का? भूसंपादन अधिकारी का कलेक्टरच्या बापाचं आहे का? तो तुमचा कोण मंत्री मुंबईत राहतो शिवतारे त्याच्या बापाचा आहे का? आमदार त्याच्या बापाचा आहे का? त्याच्या बापाचं काय? हे पहा, मी आता अधिकाऱ्यांशी बोललो, त्यांना सांगितलं की तुम्ही भूसंपादन केलं का? हा गट, हा शेतीचा गट आमच्याकडे भूसंपादन झालेला आहे, त्याचा मोबदला जाहीर केला का? अवॉर्ड जाहीर केला का? पेपरला जाहिरात आली का? सजेशन ऑब्जेक्शन मागितलं का? मग तुम्ही आमच्या शेतात येता कसा? चूक आहे का बरोबर आहे? येतं कसा तुम्ही? माझ्या शेतात काय लावलेलं आहे काय नाही त्याचं कसं आहे? लोक चालतात नाही चालतात, त्याला आजार होतो काय होतो मला माहिती आहे ना. पिकालाही आजार होत असतो, होतो का नाही होतो? मग असे अक्कर मासे आल्यावर आजार होत असतो, बरोबर आहे का नाही? आणि म्हणून मला असं वाटतं माझं बेसिक ऑब्जेक्शन आहे की तुम्ही भूसंपादनच केलं नाही, तुम्ही कोणती नोटीसच दिली नाही, तर तुम्ही आमच्या शेतात येता कशाला? आणि ते आमच्या तुमच्या दम आहे, भूसंपादन जाहीर करा, पेपरला अवॉर्ड जाहीर करा, मग आम्ही बघू कायदेशीर काय लढाई लढायची ती. बरोबर का नाही? आणि मग तुम्ही लढत असाल, आता लेमाने साहेबांनी मला सगळं सांगितलं, पण लढत असताना मी तुम्हाला सांगेल कायदेशीर लढा. भावनिक लढा लढू नका. इथं विमानतळाची एक वीट सुद्धा लागू शकणार नाही तुम्ही कायदेशीर लढा लढल्याचा. म्हणून काल जी घटना घडली आपल्यातल्या काय दोन, मी आता हा मुलगा येतो याला विचारलं, काय ना तो सचिन ना, याला विचारलं तुला काय का मारलं? सांग तुला का मारले तर सांग, एक मिनिट सांग का मारलं, तू काय केलं? आंदोलनाला गेलो त्यावेळेस त्यांनी साहेबांबरोबर बोलत असताना मागणी होते शेख सरांनी मारले. तू कोणाला काही केलं होतं का? नाही मी कोणाला काही केलं नव्हतं ना? काहीच केलं नाही. माझ्या मुलाला तिथं चालले त्यांनी. नाही का? पोलीस अधिकारी असेल, ऐकून घ्या. 4 वर्षाचा मुलगा आहे माझा. इथं आणखी कोणतरी होतं शून्य. तुम्हाला का मारलं सांगा? मी सुद्धा सायलदार रोडच्या कडला उभा होतो, मला डायरेक्ट एकदम शर्ट फाडला, खाली पाडलं, नौका पाठवलं, हे केलं डोक्यात. ठीक आहे बस झालं बस राहू दे पाहिलं मी तुमचं, राहू दे बस. मी तिथं काय की मला चालता येत नाही, बाहेर माझं ऑपरेशन झालेलं आहे, फक्त मला चालता येत नाही. सुंदर रस्त्याच्या बाजूला बसतो, मला पाळता येत नाही. तुम्हाला ते निशिवेळ कर, मग इथं बसला कशाला? चौघांना निवडून मारलं, मांडीला लागले, वडत नेऊन तिकडे पलीकडे टाकून दिलं. आता मला सांगा इथं, ठीक आहे ताई, आता मला सांगा इथं मीडियावाले लोक असतील, ताई बसून घ्या तुम्ही, मी बोलल्यानंतर द्या कायद्याचे, बसून घ्या. जर कायदा तुमच्यासाठी आहे
तर कायदा आम्ही सुद्धा त्याची अंमलबजावणी करू शकतो, हे पोलिसांना मी सांगतो. तुमच्याकडे व्हिडिओ आहे, मग आमच्याकडे पण व्हिडिओ आहे. तुम्हाला गुन्हा दाखल करता येतो 307, 353, आम्हाला 307 दाखल करता येतो. कायदा आम्हाला शिकवायचा नाही. एसपी असेल नाही तर डीवायएसपी असेल, त्यांना सांगून टाकतो, कायदा आम्हाला शिकवायचा नाही. आणि म्हणून आमचा लढा तुमच्याशी नाहीये, हे मी सांगतो पोलिसांना. आमचा लढा पोलिसांशी मुळीच नाही, आमचा लढा सरकारशी आहे. तुम्ही पण शेतकरीच आहात, तुम्ही तरी कोणत्या गावातले शेतकरीच असाल, त्यामुळे आमचा लढा तुमच्याशी नाही. तुम्ही मध्ये पडू नका, तुमचा बळी जाईल. सरकार बाजूला राहील, भूसंपादन करणारे बाजूला राहील, पोलिसांचा बळी जाईल. म्हणून मी पोलिसांना सांगतो, तुम्ही पण माणसं आहे, आम्ही पण माणसं आहे, आमची दुश्मनी तुमच्याशी नाही. जेवढं झालं तेवढं ठीक, जेवढ्याला आतमध्ये ठेवलं तेवढ्याला सोडून द्या, नाही तर उद्या पोलीस स्टेशनवर यायला आम्हाला भाग नका पाडू, हे मी तुम्हाला सांगतो. मी आता सगळ्यांना सांगितलं, सगळ्या लोकांना, की उद्या तुम्ही रीतसर व्यवस्थित निवेदन द्या. मुख्यमंत्र्यांना भेटू आपण, या राज्याच्या डीजींना भेटू आपण, दोघांना भेटू. दोघे न्याय देतील ही अपेक्षा आहे मला. दोघे अन्याय करतील असं मला वाटत नाही, पण आपण भेटू. नाही भेटल्यानंतर रस्त्यावरचा मार्ग आपल्याला खुला आहे. आणि म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना आव्हान केलं की आपण ही लढाई लढू. आता बऱ्याच जणांनी सांगितलं की बैलजोडी सोडली म्हणून हे केलं. तर बैलजोडी सोडली, अरे आमच्याकडे बाबा बैलजोड्याच आहे, बरोबर का नाही? बैलजोडी सोडली, फक्त आता बैलजोडी सोडली, लक्षात ठेवा. नुसती सोडली, बैलाला काही सांगितलं नाही, त्याला अजून, बरोबर आहे का नाही? त्याला चांगला दिला ना, अरे चांगले लावले ना, त्याला टोच दिलं, तो काय करेल समोर सांगता येत नाही. तो बैल बरोबर ऐकतो, तो बैलांचं, लक्षात ठेवा. आमच्या धाकात येतो बैल, बरोबर आहे का नाही? आणि म्हणून धचा मा करू नका. लढा पोलिसांशी नाही, कायदेशीर आम्ही सुद्धा सगळे जे गेले त्यांचा जामीन मागू. जेवढं झालं तेवढं बस झालं. येणाऱ्या काळात आणखी लोकांना तुम्ही आणखी काही कारवाई करण्याचा प्रयत्न केला तर लढा मला असं वाटतं वेगळ्या दिशेनं जाईल. परंतु मला असं वाटतं पोलीस ऐकतील, पोलीस ऐकणार नाही असं काही होणार नाही असं मला वाटतं. सोडतील. आता मी बेसिक याच्या टेक्निकल विषयावर येतो. याच्यात गाव आहेत 7: वनपुरी, उदाचीवाडी, एकतपूर, मुंजवडी, कुंभारवळण, खानवडी, पारगाव, बरोबर का नाही? आता तुम्हाला माहिती असेल जमीन अधिग्रहणाच्या कायद्यामध्ये जास्तीत जास्त अशा पद्धतीने नियम असतो, जी जमीन बंजर आहे, नापीक आहे, ज्याचा उपयोग नाही, अशी जमीन भूसंपादन करावी, अशा प्रकारचा एक नियम आणि कायदा म्हणतो. मी इथला सहज आकडा घेतला, गाववाईज नाही, गाववाईज पण माझ्याकडे, परंतु मी टोटल आकडा घेतला. 2673 हेक्टर जमीन ऍक्विजिशन करायची सरकारला. याच्यातली बिन शेतीची जमीन फक्त 10 हेक्टर आहे, फक्त 10. 2673 पैकी जिरायत जमीन आहे 428 हेक्टर आणि बागायत जमीन आहे 2235 हेक्टर. लक्षात ठेवा, 2600 पैकी 2235 किती टक्के झाली? 80-85% जमीन बागायती. याच्यातली 80-85% बागायती जमीन आहे. मला आठवतं समृद्धी मार्गाचा असाच पद्धतीनं नागपूर ते मुंबई होत असताना आम्ही समृद्धी मार्गाला विरोध केला होता. सिन्नर असेल, कोपरगाव असेल, या भागामध्ये 10-10 गुंठ्यामध्ये शेती करतं. 10 गुंठ्यात 20 गुंठ्यामध्ये शेती होते. सिन्नर असेल, कोपरगाव असेल, वैजापूर असेल, या भागात 10-10, 20-20 गुंठे सुद्धा शेती वाचवण्यासाठी रस्त्यात बदल तिकडे केला होता. मी त्याचा साक्षीदार आहे. कारण माझ्या दृष्टीनं 10 गुंठ्याची शेती सुद्धा महत्वाची. मी त्याच्यामध्ये 2-5 लाख रुपये सहज कमवतो वर्षभरात. मी काय घेणार त्याच्यात? भाज्या घेणार, माळवं घेणार, काय घेणार, पण मी 10 गुंठ्यामध्ये सुद्धा 2-3 लाख रुपये कमवू शकतो. जर 10 गुंठे जमीन वाचवली जाऊ शकते तर मला असं वाटतं 2235 हेक्टर जमीन म्हणजे जवळपास 6,000 एकर जमीन
ही इथली बागायती आहे. आणि म्हणून आपण या टेक्निकल मुद्द्यावर लढाई लढू की बागायती जमीन तुम्हाला घेता येणार नाही, बागायती जमिनीला तुम्हाला धक्का लावता येणार नाही. आपण टेक्निकल लढू, भावनिक लढा लढू नका. तुम्हाला विनंती करतो, उन्हातानाचे दिवस आहे, आपण जीवानीशी जाऊ, यांना काही फरक पडत नाही. आपण कायदेशीर लढाई लढू आणि तांत्रिक लढाई लढू. आज बागायती जमीन जर 80-85% असेल तर याचं भूसंपादन होऊ शकत नाही. आणि जमीन कोण घेतंय माहिती आहे तुम्हाला? MIDC. मला तर इकडचं काही माहिती नाही, मी फक्त जेजुरीच्या खंडोबाच्या दर्शनाला इकडे येत असतो, याच्यावरती इकडे कुठे जायचा माझा काही प्रसंग आला नाही. पण ज्यावेळेस मी कार्यकर्त्यांशी बोलत होतो की विमानतळामध्ये जमिनी कोणाच्या जाणार आहे, तर आपल्यातले पण काही गद्दार लोक आहे, तुम्हाला सांगून टाकतो. आहे का नाही? खरं आहे खोटं आहे? आपल्यातले बी काही गद्दार लोक आहे. सांगतो ना मी सांगतो त्यांना. मी इथल्या लोकांना सांगितलं त्याच्यात लड्डा आहे, त्याच्यात लोढा आहे, त्याच्यात अग्रवाल आहे. हे लोक काय होतं, शेती करू थकले का? माती गेली का त्याच्यात? लोढा लड्डा अग्रवाल इकडून आले कुठून? तुम्हाला सांगतो, आपल्यातल्याच काही लोकांनी या जमिनी या लोकांना दिलेल्या आहे. हे लोक मंत्रालयात बसून भूसंपादनाच्या मागे लागतात. आपल्या जमिनी स्वस्त दरात आपल्याकडून घेतलेल्या आहे. यांना त्याचे 10-10, 20-20 पट दर मिळतात. तुमच्या माहिती सांगतो. आणि टोळी महाराष्ट्रामध्ये हे जे लोक मी न पाहता सांगितलं, आता मी उद्यापासून लागतो कामाला या सगळ्याच्या, यांचं काम बघतो मी आता. मी न सांगता यांना नाव सांगितलं की याच्यात कोण असेल म्हणून. त्यांनी सांगितलं, नंतर मला बाहेर आला, सांगितलं हा तुम्ही सांगितलं तेच नाव आहे. टोळी महाराष्ट्रामध्ये हे लोक पैसे घेऊन निघतात, शेतकऱ्याच्या जमिनी खरेदी करतात, नंतर सरकारकडे जातात. सरकारमध्ये सुद्धा मंत्रालयात त्यांचे दलाल बसलेले आणि मग भूसंपादन करतात. होत काहीच नाही. आणि म्हणून असे अनेक उदाहरणं आहेत. आज इकडं सिन्नरला MIDC अशाच पद्धतीने ऍक्विजिशन केलं, एक प्लॉट सुद्धा नाही गेला. दिंडोरीला तसं केलं, एक प्लॉट सुद्धा गेला नाही. अशा गोष्टी या भागात घडलेल्या आहेत. आणि म्हणून हे दलाल लोक इथं मला असं वाटतं बसलेले. आणि फार विमानात फिरायचंय ना तुम्हाला, पुण्याचं विमानतळ इथून 50 किलोमीटर आहे. ज्याला फिरायची हौस आहे त्याला 40 आहे का? 36 किलोमीटर. 36 किलोमीटर काय ते बस स्टँड आहे का? 36 किलोमीटर विमानतळ बांधायचं इथं तिथं. मग तुम्हाला फार विमानतळ करायचं ना, तर बारामतीला एक छोटं विमानतळ मोठं करा ना. ते चूक आहे का बरोबर आहे? माझं हे म्हणणं आहे की बारामतीतून 60 किलोमीटर आहे. फार सरकारला हौस आहे तर बारामतीच्या एअरपोर्टचं एक्सपान्शन करा आणि तिथलं मोठं एअरपोर्ट करा. लागतंच तुम्हाला, रोज जावं लागतं, पळावं लागतं, जावं लागतं, गद्दारी करावं लागते, इकडे जावं लागतं, तिकडे जावं लागतं. तुम्हाला लागतं इकडे जायला विमान धुंडावं लागतं, तिकडे पळावं लागतं, गुपचूप अमित शहाला भेटावं लागतं, गुपचूप नरेंद्र मोदीला भेटावं लागतं. करा त्याच मोठं. बरोबर आहे का नाही? आणि म्हणून माझं सरकारला सजेशन राहणार आहे की बारामतीचं विमानाचं विस्तारीकरण करा. पुरंदरला विमानाची गरज नाही. पुरंदर हे संभाजी महाराजाचं जन्मस्थान आहे. संभाजी महाराजांना लढाया तुम्ही सुद्धा औरंगजेबाच्या भूमिकेत येत असाल तर आम्ही सुद्धा संभाजी महाराजाच्या भूमिकेत येऊ, सांगून टाकतो तुम्हाला. आम्ही सुद्धा या मातीचा लढा लढू, आम्ही सुद्धा या शेतीचा लढा लढू, आम्ही सुद्धा या संस्कृतीचा लढा लढू. आणि म्हणून येणाऱ्या काळात मी आपल्याला आश्वस्त करतो की तुम्ही जर एकजुटीने हा लढा लढला, पण शांततेत लढा, हे मी सांगतो. डोके फोडून घेण्याची गरज नाही. पोलीस आपले दुश्मन नाही, इथले अधिकारी पण आपले दुश्मन नाही. यांना कसं थांबवायचं आपण थांबू. आता तर येणारच नाही 2-4 महिने तुमच्याकडे. हे तुमच्याकडे 2-4 महिने येणारच नाही. तेवढ्या काळात आपण सरकारशी बोलू, हे सगळे मुद्दे मांडू. याच्यापेक्षा अनेक तांत्रिक मुद्दे आहे. परंतु ज्या आपल्या आई गेलेल्या आहे, अंजनाताई असेल, कोण गेला असेल, तर यांचं बलिदान आपण व्यर्थ जाऊ देणार नाही. हा सुद्धा संकल्प आपल्याला करावा लागेल. आपण लक्षात ठेवा, शेतकरी आहे, शेतकरी आपण दलाल नाही आहे.
आपण जे पिकवतो तेवढंच खातो, त्याच्यावरच आपला विश्वास आहे. आणि म्हणून मला वाटतं या मातीशी आपल्याला गद्दारी करायची नाही, या शेतीशी आपल्याला गद्दारी करायची नाही. निश्चित हा लढा लढू. शेतकरीच मालक, इथं बॅनर लागले, शेतकरीच मालक आहे, दुसरं कोण आहे? अरे शेतकरी जगेल तर कोण मरेल? शेतकरी जगला तर बाकी जगेल. मग व्यापार असेल, इंडस्ट्री असेल, शेतकऱ्यावर चालते. आणि शेतकरी मरेल तर कोण जगेल? तुम्ही बरेच जण म्हणले की आमच्या प्रेताहून जाल त्यावेळेस विमानतळ होईल. प्रेत पाडायची गरज नाही, प्रेत दुसऱ्याची पाडायची तयारी ठेवू जर आमचा लढा ऐकला नाही तर. त्यामुळे आमच्या प्रेताहून जा. कशाला जायचं? कशाला प्रेत पडू द्यायचं? आपला जीव काय स्वस्त आहे का? आपला जीव स्वस्त नाही. आपण लढू, आपण लढू. आणि लढाईच्या माध्यमातून मला असं वाटतं येणाऱ्या काळात ही जी 7,000 एकर आपली जमीन विमानतळात जाऊ पाहते ही थांबू. सरकारला सांगू तुम्ही बारामतीला विमानतळ करा. बागायत जमीन 1 इंचही आम्ही देणार नाही. आणि या लढ्याच्या निमित्तानं मला असं वाटतं आपण सगळ्याच्या सगळ्या गावचे प्रशासनातले बरेच लोक तुमच्या बाजूने, कोणी विरोधात याच्यातला काही भाग नाही. मी सगळे मिनिट्स चेक केले, सगळे मी संभाळून इकडे भर उन्हात आलो, येताना सगळं वाचन केलं, मी सगळी माहिती घेतली सगळी. आणि म्हणून येणाऱ्या काळात हा लढा अवघड आहे असं मी म्हणत नाही, अवघड आहे असं मी म्हणणार नाही, पण सोपा सुद्धा नाही. आपण तो नीट लढण्याची तयारी करू. ग्रामस्थांनी सगळ्यांनी एकजूट ठेवा. निश्चित मी पोलिसांनाही सांगतो, भूसंपादन अधिकाऱ्यांनाही सांगतो, जे जे गुन्हे झाले असेल आतापर्यंत ठीक, पण येणाऱ्या काळामध्ये अशा पद्धतीने या भागातील नागरिकांना गुन्ह्यात अडकवायचा प्रयत्न करू नका. भूसंपादन करणाऱ्या अधिकाऱ्यांना संरक्षण देण्यासाठी पोलीस आले होते, पण भूसंपादनवाल्या एकालाही लागलेलं नाही. मग कोणाचं संरक्षण केलं तुम्ही पोलिसांनी? पोलीस संरक्षण कशासाठी असतं माहिती आहे ना? भूसंपादन करणाऱ्या आलेल्या लोकांना कोणी जीवाला धोका निर्माण झाला तर. एकाही भूसंपादन अधिकाऱ्याला एक झापड सुद्धा मारलेली नाही. मारली का? मग तुम्ही संरक्षण कोणाचं करत होता? तुम्ही दलाली करत होते का कोणाची? आणि म्हणून मला असं वाटतं कायदा तुम्हाला माहित आहे, कायद्याची जाणीव ज्ञान आम्हाला सुद्धा आहे. आणि म्हणून जे झालं तेवढं ठीक आहे. येणाऱ्या काळात मला वाटतं जनतेशी लढा आपण देऊ नका. जनतेशी लढा दिला तर जनता त्वेषानं सामोरं येईल. आणि म्हणून येणाऱ्या काळात आपण हाला एकजुटीने लढण्याचा संकल्प करू. एवढंच मी सांगतो आणि थांबतो. निश्चित तुमच्या मागे आम्ही खंबीरपणे उभा राहू हे अभिवचन देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.